नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कच्चा बटाटा आणि गव्हाचं पीठ यापासून खूपच चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत. तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतला आहे. सोलून असे मोठे तुकडे करून पाण्यामध्ये ठेवायचा आहे, त्याचा रंग बदलू नये म्हणून. आता या बटाट्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर हा बटाटा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. इथे अजिबात पाणी न घालता या बटाट्याची पेस्ट करून घ्यायची आहे. सगळा बटाटा मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. तर याची मी अशी अगदी स्मूथ पेस्ट करून घेतले. ही पेस्ट आता बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर इथे एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी दही घेतलं आहे. तर ताजं दही इथे घ्यायचं, आंबट दही घ्यायचं नाही आहे. आणि घरातली कुठलीही एक वाटी तुम्ही सेट करा आणि तिने इथे अर्धी वाटी दही मोजून घ्या. हे दही आता फेटून घ्यायचं आहे. चमच्याने असं फेटून घेतलं तरी चालेल, पण याच्यातल्या सगळ्या गुठळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत. इथे आता सारख्याच वाटीने मी पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. यानंतर इथे त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. जर तुमच्या घरी तांदळाचं पीठ उपलब्ध नसेल तर याऐवजी तुम्ही पोह्यांची पावडर करून ती वापरली तरी चालेल. यानंतर यामध्ये जी आपण बटाट्याची पेस्ट करून ठेवली होती ती घालायची आहे. आता हे मिक्स करून घेऊया. आत्तापर्यंत यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. ह्याचं आपल्याला घट्ट असं पीठ तयार करायचं आहे. यामध्ये आपण फक्त अर्धा कप दही वापरलं. तर आता यामध्ये आपण पाणी घालूया. तर त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतलं आहे. तर यातलं थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला मिक्स करत जायचं आहे. इथे एकत्र पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आणखी थोडं पाणी घातलं आहे मी. तर ह्याच्यातल्या सगळ्या अशा गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता, हे असंच आपल्याला घट्टसर पीठ हवं आहे. पहा, हे असं घट्ट पीठ मी तयार करून घेतलं आहे आणि यासाठी मला अर्धी वाटी पाणी लागलं आहे. मी एक वाटी पाणी घेतलेलं, त्यातलं अर्धी वाटी वापरले. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे. यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्तासुद्धा बारीक चिरून घालायचा, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते. यानंतर इथे मी किसलेलं आलं घातलं आहे. तुम्ही आल्याची पेस्टसुद्धा इथे घालू शकता. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि इथे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे सगळं आता मिक्स करून घेऊया. पीठ आणि हे जे आपण सगळं हिरवी मिरची, आलं वगैरे घातलं, सगळं एकजीव करून घ्यायचं. इथे हे पीठ मी मिक्स करून घेतलं. आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवूया आणि मस्त अशी चटणी बनवूया. तर चटणीसाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. यामध्ये आता हिरवी मिरची घालायची आहे. एक चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे. यानंतर थोडंसं आलं घातलं आहे. पाव चमचा जिरं घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता इथे थोडीशी चिंच घातली आहे. चिंचेऐवजी तुम्ही एक चमचा लिंबाचा रस किंवा एक चमचा दहीसुद्धा घालू शकता. आणि पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली आहे. चटणी बाउलमध्ये इथे काढून घेतली. आता चटणीवरती फोडणी घालूया. फोडणीसाठी इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे. यानंतर थोडासा कढीपत्ता आणि एक लाल मिरची तुकडे करून यामध्ये घातले. तर ही मस्त अशी फोडणी तयार आहे. चटणीवरती घालूया ही फोडणी.
मिक्स करून घेऊया। तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे। ही आपल्या रेसिपीबरोबर अगदी अप्रतिम लागते। तर इथे चटणी आपण तयार करून घेतली। आता आपण पुढची कृती करूया। तर इथे जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया। पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यापासून आपण ओनियन बोंड बनवणार आहोत। तर यासाठी यामध्ये कांदा घालायचा आहे। तर भरपूर कांदा घालायचा आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतला आहे आणि कांदा हा जेव्हा आपण ही बोंड फ्राय करू त्यावेळेस घालायचं आहे। आधीच जर घालून ठेवलं तर कांद्याला पाणी सुटतं आणि हे पीठ पातळ होतं, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा। जेव्हा तुम्ही हे फ्राय कराल त्याच्या आधीच ही कांदा यामध्ये घालायचा आहे। कांदा मिक्स करून घेतला। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। मिक्स करून घेऊया हाताने याला व्यवस्थित। आता इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा घालते आहे। बेकिंग सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालेल, पण बेकिंग सोड्यामुळे जे आपण ओनियन बोंड बनवणार आहोत ते अगदी हलकी फुलकी होतात, आतपर्यंत जाळीदार होतात, म्हणून मी इथे घातला आहे। सोडा असा मिक्स करून घेतला। आता आपण बोंड फ्राय करूया। तर इथे मी तेल असं व्यवस्थित गरम करून घेतलं। तेल गरम झाल्यानंतर असे याच्यामध्ये हे पीठ गोल आकार देऊन सोडायचे तेलामध्ये। तर आपण हे पीठ असं घट्ट बनवून घेतलं, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी तेलामध्ये गोल आकार देऊन बोंड सोडता येतात। यासाठी आधीच यामध्ये पाणी खूप कमी घालायचं आणि कांदा अगदी शेवटी घालायचा। आता मंद फ्लेम करून ही बोंड आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत। तेलात घातल्या घातल्या लगेच याला हलवायचं नाही आहे। हलकी होऊन ही बोंड तेलाच्या वरती आल्यानंतर याला असं उलटून घ्यायचं आहे। आता मंद फ्लेमवरतीच आपण यांना ब्राऊन करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती हलकी फुलकी आणि मस्त गोल अशी बोंड तयार झालेत। मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे। तर आता आपण काढून घेऊया। तर याच्यातलं तेल असं निथळून घ्यायचं आणि ही बोंड आपण काढूया आणि असे सगळे उरलेले बोंड फ्राय करून घेऊया। तर इथे असे मस्त आपले ओनियन बोंड तयार आहेत। चटणीबरोबर इथे मी सर्व केलेत। तर चवीला अतिशय भन्नाट लागतात आणि या चटणीबरोबर तर याची चव खूपच छान लागते। तुम्ही नक्की करून पहा। इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते। वरून मस्त क्रिस्पी होतात आणि आतून अगदी हलकी फुलकी आणि जाळीदार होतात। तर तुम्ही अगदी झटपट हे बनवू शकता। घरी जर पाहुणे येणार असतील किंवा कधी चमचमीत खायचं असेल तर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही हे बोंड तयार करू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।